तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर मंडळी, गेल्या मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललोच होतो की हळदीचा ब्लॉग हा नवीन सेपरेट असणार आहे। तर मागचा ब्लॉग मंडप स्थापनेचा होता, त्याच्यामध्ये मंडप स्थापनेची सगळी पद्धत होती, जी घाणे भरणे आपल्या माकू घालण्यापर्यंतची बहिणाबाईची, तर ती त्या ब्लॉगमध्ये आहे। तर आता सेकंड ब्लॉग आहे तो हळदीचा असणार आहे, घाणे भरण्यापासून ते रात्री हळदीपर्यंत। तर तो हा ब्लॉग असणार आहे। तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। तर इकडे बहिणाबाईला साकळ्या आणि जोडवी घालतायत बहिणाबाईला। तर इकडे घाणं भरण्याची आता इकडे सुरुवात झाली ऑलमोस्ट। हे बघा, इकडे काट्या वगैरे, मुंबईत काट्या वगैरे आणलेले आहेत। गावी वेगवेगळ्या पद्धतीने, गावच्या पद्धतीने केले जातं, पण इकडे मुंबईत शॉर्टकट पद्धतीने केले जातं। आता इकडे बघू शकता तुम्ही, बहिणाबाई तयार झाली फायनली। इकडे घाणं भरायला आता सुरुवात करणार आहेत। चिपकलं पाहिजे, लावतेस काय दिसतो निवेदा करून लावून जातात ना इकडे। वाकड्याच्या काय एवढ्या वेळ काढायच्या आता बाजूला किती लावा दिलं, हा लाव दे, हात घेतलाच नको तेवढं 1 रुपया ठेवला घ्या, 1 रुपया पैसा ठेव। अहो हा बघ, ते हातात घेतो, तुझी मेहंदी द्याल का? नाही, वरती चढवीत घ्यायचे, सगळ्याकडे लागले पाहिजे। पाची यांना लावाया, किती झाला? 3 झाला, अजून 1 लावा। सगळ्यातला 5 दागे, सगळ्यात पण 5 दागे। नाही वाटलं फिरवी सगळीकडे, हा पुरा झाला पाहिजे, सगळीकडे वाटला 5 वेळा। मला कुठे त्याच्यावर हल्दीच्यावर गाणं नाही तुमच्या तर मोठं बाबूच्या कोणतं गाणं ना, हल्दीचा गाणं लावला रात्री, कसा मेहंदीचा लावला तसा काय गाते पण काय पण म्हणा मंडळी, जी जुनी पिढी होती त्यांनाच ही गाणी एकदम परफेक्ट यायची आणि तीच ही गाणी परफेक्ट म्हणायची। आताच्या महिला मंडळाला ही गाणी म्हणणं खूप कठीण जाईल आणि येणार पण नाहीत तेवढी गाणी। पानं वाली ना,
काढून ठेव. आता हे ना डाव्या जराची एक ते 5 काढ. 5 सिंपल काढ. कशाला काढती? त्याचे मार्गे तुम्ही काढू की असे आणि सुपाटे पुढे दे. भरगुणा दिसते जो खाली. हातात दिसतात त्याचे. गाणं लावे सांगत होते नाही का पुढं गाणं आम्हाला येतं का तू म्हणतो मग तर मंडळी इकडे आता घाणे भरून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. इकडे आता हे यांचं घाणे भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो इकडे झालेला आहे. आता आपण हळदीची तयारी करूया, संध्याकाळ झाली ऑलमोस्ट. तर आम्ही इकडे आता घरीच व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव बनवतोय. तर इकडे आमचा काका हेल्प करतोय, जो बनवतोय आमचा कुक, त्याला आमच्याच गावचा कुक आहे तर सौरभ, तर त्याला इकडे मदत करतोय. आणि बघा इकडे आता यांनी हळदीची सगळी तयारी केलेली आहे. हे बघा इकडे हळदीची तयारी चालू आहे, म्हणजे सगळं सजव चालले इकडे हळदीची. टेरेसवर आम्ही हे केलं आहे बघा, इकडे टेरेसवर आमचं सगळं चाललं आहे. मस्तपैकी ग्रेव्ही करून घेत आहेत पुलावाची. आणि हा आमचा कुक आहे सौरभ डाफळे, जबरदस्त बनवतो जेवण. तर इकडे आता गावकरी आलेले आहेत देवकं ठेवायला. म्हणजे गावी देवकं ठेवणं हे देवाक ठेवणं म्हणजे पद्धत असते तशी इकडे करतोय. वेगवेगळ्या पद्धतीने वस्तू ठेवून ते देवक ठेवले जाते, आंब्याच्या झाडाचे इथे वगैरे कुठे जवळपास घराजवळ शेजारी. पण इकडे तसं काय नाही, तर आपण इकडे घरीच नॉर्मल ठेवलं जातं, हे ठेवतायत. तशी गावची पद्धत आहे, तशी शॉर्टकटमध्ये थोडी इकडे मुंबईत केली जाते. तसं आता हे आमचे गावकरी सांगतायत तसे बाबा करतायत इकडे. बघा तुम्ही बघू शकता इकडे चालू आहे यांचं.
तर मित्रांनो, इकडे गावकऱ्यांचा कार्यक्रम झालाय आणि आता फोटोग्राफर सुद्धा आलेले आहेत आणि फोटोग्राफीचं काम, आता फोटोशूटचं काम चालू केलेलं आहे. आता इकडे बहिणाबाईचं रेडी झाली बहिणाबाई, आता हळदीला सुद्धा बाकीचे रेडी होत आहेत. तर मित्रांनो, फायनली आपल्या हळदीला सुरुवात झालेली आहे. इकडे बहिणाबाईला आपल्या हळद लागते, बघू शकता इकडे. बोलते द्या ग बहिणीला ठेवू लागते. कुठल्या साईडला बसायचं? हा, आमची नवरीच सांगते कुठल्या साईडला बसायचं, टोकणीला. आईला बोलव. आयो, हळद लावायली आता. पडले काय एवढे पडले. आता जेवढे आहे तेवढे लावा. जेवढे आहे ना केलेल्या मुलीने आपला हळूहळू मला आपला लावला असते आणि त्यांचं मेकअप एवढा काय आपण ठेवला नव्हता आराम काठीचा पेचरून येतला. टोकणीला लाव. पानाने पाच बायका लावतात ना, असं बोलते. ते पण लावलं ते चालतं. नाही, आम्ही हातातच लावलं. ते 5 जणी होतील बघा इथले. जात आता काय सगळे कामावर गेलेले, ते मुलं आलेले नाही, काय नाही. नाही होती ती आहे. आता आपणच 5 जणी करी येतात, डबल डबल काही हवं. झालं ना. पाच आहेत का बाई? बोलले ते मग सगळ्यांना लावायचं प्लॅन तुम्ही टाकलं एक मिनिट. नाही पण माझी ना जाड माहित होतं ना काय बसायचं माहित होतं. गाणं बोल. बोल गाणं म्हणणारे आता येतात. ते
खाली तुम्ही त्यांचं बघा ते. तर आता इकडे सगळे जेवायला बसलेत. अर्धे जेवतायत, अर्धे नाचतायत. तर आता अर्धे जेवून नाचणारे. तसे काय थोडंसं काय जास्त नाही डीजे वगैरे, पण एन्जॉय करतायत थोडेसे सगळे. या ब्लॉगमध्ये आपण आता इथेच थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. लव यू ऑल. बाय बाय.